फलंदाजी केली होती, कारण 7 चेंडूमध्ये 24 धावा त्याने कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि एका चौकाराचा देखील समावेश होता. अगदी बरोबर. मोहिलला देखील विसरून चालणार नाही. त्याच्या बॅटमधून 4 चौकार, 1 षटकार. त्याने देखील 12 चेंडूमध्ये 24 धावांची केली साकारली होती. आणि त्याच 2 फलंदाजी जोरावर एक चांगलं टार्गेट खरं तर सेट केले गेले. 61 धावांचा आपण पाहतोय. 60 धाव पहिल्या इनिंगमध्ये या जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने कुठून काढलेत आणि 61 धावांचं लक्ष इथे मात्र रॉयल स्टनर मीरा रोड या संघासमोर उभं केले गेलेले आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल. एक चांगलं द्वंद्व रंगेल आहेत का शंकाने, कारण का टार्गेट 61चा आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. मॅच सुरू करायची, जास्त वेळ खर्च करू नका. सलामीची सुडी खेळपट्टीवर पोचली गेली आहे. अमीर आणि त्याच्या सोबतीलाच अमीर दावेदार आणि उमेद खान. अमीर दाफेदार एक मोठं नाव आहे आपण जर विचार केला तर, आणि त्याच्यासमवेत उबेद खान हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाज सुरुवात करेल फ्रंटलाईन गोलंदाज रितेश धुमाल. कॉमेंटर बॉक्समध्ये सुभाष धुमाल, गोलंदाजीमध्ये रितेश धुमाल. आणि दोन धुमाल ज्यावेळी जोडले जातात त्यावेळीच कमाल नक्कीच होईल. रितेश धुमाल दुर्वाच्या टोकाकडून कुरून विलेज इन करून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र कट केला. चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप कव्हरेज मधून सीमा पार झंडा अटेदार चौकार. काय जबरदस्त भव्य दिव्य स्वागत केले. बॅकफुटला जात असताना कट केला पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रितेश धुमालचं चौकाराने अमीरने भव्य स्वागत केले. चौकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करताना आपण बघतोय या फलंदाज. चांगली सुरुवात, अगदी पहिल्या चेंडूवर दमदार चौकार आपण बघतोय. आमिर दाफेदार याच्या बॅटमधून हा दमदार चौकार. इथे पुन्हा एकदा गॅप शोधलेला आणि गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. अमीर दाफेदारच्या माध्यमातून बॅकफुटला जात असताना पंच केला. पॉइंट आणि गलीमधून गॅप होता, त्या गॅप मधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार आले, 2 ठोकलेत. सुरुवातीला चांगलं स्वागत केलं गोलंदाज रितेश धुमालेचं. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहतोय. या ऑफ साइडला हे नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळतात. दाफेदार इथे मात्र चौकारामध्ये डील करताना पाहायला मिळतोय. इथे दिशेमध्ये भरकटतोय डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळेल. वाईट चोपणे अव्वंतर आणि अव्वंतर धाव्याचं देखील आता मात्र इथे अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. 2 चौकार आल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाज रितेश धुमाल याच्यावर. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जोडत असताना स्कोरबोर्ड 9 वर जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिलं षटक रितेश धुमाल हातोलतोय दुर्वाच्या टोका करून. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. अगदी स्टंप कव्हर केलेले आहेत. एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला डायरेक्ट थ्रू देखील केला गेला होता. मात्र सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत दोन्ही फलंदाज. अगदी बरोबर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्ट्रोकला चेक केला. बॉटमिंगचा वापर करत असताना सिंगल चौटी धाव पूर्ण केली आणि खूप वेळानंतर आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 वर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 10 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकर गोलंदाज रितेश धुमाल पहिलं षटकात आलतोय. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग शॉट रिझल्ट मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. नशिबाचा चौकार. अगदी सफल झाले ऑफ स्टंप आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. म्हणजे ह्या 5 धाव ऑफलाईन मध्ये जोडल्या जातील. ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला फाईन क्षेत्रामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपर बीड सेल आणि फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने आलेला नशिबाचा चौकार. धावसंख्या 15 आपण पाहतोय. आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे आपण पाहू शकता, कारण पंचाकडून फीडचा इशारा देखील आलेला आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलं नाही, कारण चेंडू बाहेर ओलत होता.
एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज उबेद खान आणि सिंगलने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे बॅकफुटला ढकलला होता, चांगला चेंडू, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू गेला होता. सिंगलवर भर देताना आता मात्र फलंदाज पाहायला मिळतात. चांगली वापसी इथे करताना रितेश धुमाल. चांगली बॅटिंग केली. अमीरने 4 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले. उबेदचा विचार केला, त्यांनी देखील 2 चेंडू फेस केले, 5 धावांचं योगदान त्यांनी देखील दिले. 5 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 17 वर चांगली सुरुवात केली. आव्हान ते 61 धावांचं. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर रॉयल स्टॅनर मीरा रोड संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ते धावफलकावर बिनबाद 17 धावा. चांगली सुरुवात केली आहे. रितेशने पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केले, त्याला विकेट प्राप्त करता आली नाहीये. अमीरने 10 धावांचं योगदान दिले. 4 चेंडू फेस करत असताना 61 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे रॉयल मीरा भाईंदर टीमचा. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवायची. आयोजकांकडून ही महत्त्वाची सूचना. 61 धावांचा पाठलाग करत असताना धुमाल सर ही स्थिती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्येच 17 तुमच्या खात्यामध्ये, म्हणजेच कामतगरसाठी थोडासा खतरा आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले आहेत, मात्र दुसरं षटक देखील आपण लगेच सुरू करायचं आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आणि आपली 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. या अगोदर 3 संघांना नक्कीच या प्रकारे दंड दिला गेलेला आहे. पहिले षटक नक्कीच झुकले रॉयल स्टर्नर रॉयल मीराबाई द टीमच्या नावावर, कारण का 17 धावा त्यांच्या खात्यामध्ये आले. विकेट गेलेली नाही, हा प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट न गमावता पहिल्याच पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 17 धावा. चांगली सुरुवात करून दिली सलामीवीर अमीर आणि उबेदने. षटक क्रमांक दुसरा रोमित चौधरी. दुसरं षटक रोमित चौधरी यांचं क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये खूप सारा बदल केला गेलाय. राईट हँड बॅटरसाठी डीप मिड विकेट, त्याचबरोबर वाईडिशमध्ये लॉंग ऑन आहे. 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत ऑन साईडला. मॅच सुरू ठेवा, जास्त वेळ खर्च करू नका. अमीर स्ट्राईक एंडवर, ज्यांनी 4 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले. खेळपट्टीवर तो सेट झालाय. यावेळेस ऑफ स्टंपवर होता, अगदी लोअर फुल टॉस कट केला, पॉइंट मध्ये वेगाने थ्रो आला, परंतु एक सोटी धाव पूर्ण झाली आहे. तर आमचे मुख्य जे प्रवेशद्वार आहे, आमचे जे मेन गेट आहे, त्या गेटच्या समोर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण तिथून गाड्या हटवायच्या आहेत, कारण थोड्याच वेळात आमच्या नक्कीच मान्यवरांचं तिथून आगमन होणार आहे. जे बाईक पार्क केलेल्या आहेत त्या बाईक स्वारांना विनंती असेल की आपण पार्किंग झोन मध्ये त्या बाईक पार्क करायच्या आहेत. रोमित उबेदसाठी फुल टॉच ऑन साइडला वळवलाय. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका आपण पाहतोय. या स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये घुटना टेकवर चौकात एक लेफ्ट स्विपचा फटका पाहतोय आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतो आणि चौकारीने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. चांगला स्वीप फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी टायमिंग साध्य केलं. कॅप मधून 1 बाउन्स चौकार, वेगाने आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 वर बिनबाद. चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टॅनर मीरा रोड संघ अजूनही विकेट गमावली नाहीये. रोमितचा पुढचा चेंडू फुल टॉच बॅटवर घेतलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप मधून चेंडू चालला अतिशय वेगाने. हा देखील चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार आपण पाहतोय या फलंदाजाच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या या चौकारीने पोहोचते ती 26 वर. कमाल की बल्लेबाजी कर रही है इस वक्त रॉयल स्टॅनर मीरा रोड. ग्रेट बैटिंग. रॉयल स्टॅनर मीरा रोड संघाची रॉयल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतोय. या
जे लक्ष दिले गेले आणि ते लक्ष लक्षात घेऊन फलंदाजी दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडून केली जाते. रोमित चौधरी पेटूचं दुसरं षटक. थोड़ी देर में दोस्तों हमारे बीच कालेर के दिलेर और भिवंडी क्रिकेट एसोसिएशन ग्रामीण के सम्मानीय अध्यक्ष सुजीत तात्या पाटिल साहब का आगमन होने जा रहा है. ये गेंद लैप स्वीप किया है, इस मर्तबा गेंद सीधी निकल गई है. 6 रन तो एंट्री होने जा रही है सुजीत तात्या पाटिल साहब की. वेलकम वेलकम वेलकम. आपका हार्दिक स्वागत. साथ ही साथ कार्य सम्राट सरपंच इताड़े ग्रुप ग्राम पंचायत के डैशिंग डायनामिक जगन सेठ पाटिल साहब भी हमसे जुड़ चुके हैं और राकेश पाटिल कालेर की बहुत मशहूर पर्सनालिटी, आपका भी हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. एकता ट्रॉफी में चाम बढ़ गया है और आप अपने टीवी मॉनिटर पे देख सकते हैं. कालेर के दिलेर द टाइगर ऑफ भिवंडी सुजीत तात्या पाटिल साहब, कार्य सम्राट सरपंच जगन दादा पाटिल साहब, राकेश पाटिल वियान इंटरप्राइजेस के प्रोपराइटर, सभी का हार्दिक स्वागत है. वेलकम ऑल ऑफ यू. इस ओवर के बाद अंपायर 1 मिनट खेल रोकना है क्योंकि हम सिटी क्रिकेट का टॉस लेंगे. हे आपण पाहू शकता व्हीआयपी डायजवर नुकतंच आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. अतिथी देव भव, ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती अतिथी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कालेर के दिलेर सुजित तात्या पाटील साहेब, त्यानंतर जगनशेठ पाटील साहेबांना देखील पाहू शकता. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. विकेट एरियामधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. त्यांच्या समेत राकेश पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता आणि आदेश पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समेत या स्पर्धेचे या शिल्पकार शाहिद खान यांना देखील आपण पाहू शकता. तर ओले आपण टॉस कडे BC4 फॉर्मॅट मधील पहिल्या सेमीफायनलचा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. बिल्कुल, दोनों टीमें आमने सामने. अल्ताफ बाली फैमिली पॉनियर के कैप्टन हैं और इस वक्त सचिन भोईर चैलेंज के कैप्टन. थोड़ी देर में हमारे गोल्डमैन रुपेश यादव का भी आगमन होने जा रहा है, 3rd 4th प्राइज स्पॉन्सर. इस टॉस के लिए मैं हवाला देना चाहूंगा. वो जो कहते हैं कि मैं अपने मियार से नीचे आने से रहा, शेर भूखा हो मगर घास तो खाने से रहा. ये ओरिजिनल टाइगर है भिवंडी का, ये कालेर का दिलेर है. सुजीत तात्या पाटिल साहब, जगन सेठ पाटिल साहब और राकेश पाटिल, तीनों से निवेदन है आपको हैप्पी शॉप टॉस बॉक्स से जुड़ जाना है. यस, वेलकम. ये 3 महान पर्सनालिटी, हैप्पी शॉप, खुश रहना है तो हैप्पी शॉप में. वेलकम. कालेर के दिलेर एंड टाइगर ऑफ भिवंडी जगन सेठ, ये बहुत ही नामची चेहरा है और राकेश पाटिल को कौन नहीं जानता है. टॉस किसके हाथ से लेंगे? यस, जगन सेठ कह दिया
तो कह दिया नहीं। आपकी मालूमात के लिए कि सुजीत तात्या पाटिल साहब इतने तेज गेंद, यस कहना है बहुत बार हराया है, टॉस को जीता है, चैलेंज है। निवेदन है आप मंच की शोभा बढ़ाएं। हमारे इलाके में राकेश आपका मोस्ट वेलकम। लेकिन सुजीत तात्या पाटिल साहब है, इलाका किसी का भी रहो धमाका उनका रहता है। अब एंट्री होने जा रही है हमारे गोल्डमैन, इस वक्त थर्ड और फोर्थ प्राइज ग्रामीण के डोले के गोल्डमैन रुपेश यादव जी, वेलकम वेलकम वेलकम। आपको अंदर आना है रुपेश जी, डोले के गोल्डमैन है हमसे जुड़ते हुए रुपेश यादव। ये देखिए रुपेश यादव जी का आगमन होता हुआ। जो हमारे ग्रामीण के थर्ड और फोर्थ प्राइज स्पॉन्सर हैं, ये उनको आप देख सकते हैं। चलते हैं, अब टॉस हो चुका है, टॉस को जीता है चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन सचिन भोईर ने। सचिन चाम बढ़ गया है, सेमीफाइनल है, बैक टू बैक लगातार तीसरे कप के सेमीफाइनल में पहुंची है, कैसा फील कर रहे हो? अच्छा लग रहा है परफॉर्मेंस से, और आप प्लेयर भी मेहनत कर रहे हैं और इस मेहनत से हम लोग आगे खेल रहे हो। आज एवन पवन की जगह कौन रहेंगे? विवेक इन है आज। क्या बात है, विवेक शेलार है, तो टॉस अजय पाटिल भी है, टॉस फील्डिंग करेंगे। रीजन क्या है? अच्छी गेंदबाजी हो रही है तो कम रनों में रोकने की कोशिश रहेगी। चैंपियन ट्रॉफी में आपका मैच बहुत जबरदस्त रहा था, एक माइंड सेट कर गए हैं कि किस गेंदबाज से ज्यादा अपेक्षा है? नहीं, सिचुएशन के हिसाब से हम लोग जो नेचुरल हमारी बॉलिंग है वही करेंगे हम लोग। बैक तीसरे फाइनल की तरफ देख रहे हैं? हाँ जरूर। बुम बुम अशीर है, कमाल की कप्तानी करते हैं। अशीर पहले बताइए कि एकता ट्रॉफी का ये जो चाम है कैसा लग रहा है? बहुत अच्छा है माशाल्लाह, बहुत ज़्यादा अच्छा टूर्नामेंट हो गया और आज सुजीत भाई तात्या आने से और टूर्नामेंट का चाम बढ़ गया है। ये बताइए कि टीम सेमीफाइनल में पहुंची है, एज ए कैप्टन कैसा लग रहा है? माशाल्लाह अल्लाह का कि सेमीफाइनल में ये टाइम फर्स्ट टाइम पहुंचे हैं कि फाइनल तक जाएंगे। टीम पूरी ताकत के साथ है? जी हाँ। अकबर शेख से क्या उम्मीद है? इस विकेट के, इस ग्राउंड के हीरो हैं। अकबर सर मेरे को बहुत ज़्यादा उम्मीद है और मेरे जो आज इंशाल्लाह अपना 100% देना चाहिए। ज्यादा से ज्यादा रन बनाने चाहेंगे, छोड़ में कहां तक? 70+। All the best. The news from the Happy Shock Boss Challenge won the toss and they elected ball first. धन्यवाद सिद्दीक भावे सर। खेल की शुरुआत करना है, मुकाबला चल रहा है। सबकी मुख्य अतिथियों की मालूमात के लिए जॉली स्पोर्ट कामतगर और रॉयल स्टेनर मीरा रोड आज ओपन ग्रामीण लॉट के मैचेस हो रहे हैं। दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते। अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे। आणि या 3 षटकामध्ये इथून 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे।
रितेश धुमाल कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी या पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक देखील हाताळलं होतं आणि त्याच्याकडेच पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. कंटिन्यू आपण पाहतोय रितेश धुमाल दूरच्या टोकाकडून पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि या खेळला देखील आहे. शतक शिकते ते सज्ज रिले फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. एकने रोका और दूसरे ने फेंका. बिल्कुल नो लुक शॉट खेलने की कोशिश की थी बैटर ने. आता फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल आपल्या संघासाठी. आपण पाहतो या क्षेत्ररक्षकाने तब्बल 3 धावांचं संरक्षण केले. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. थोड़ी देर में हमारे बीच लेजेंडरी क्रिकेटर ऑफ कल्याण अजहर काजी भी जुड़ने जा रहे. धावसंख्या 37 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला VSM मध्ये लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफलक घालता ठेवले या षटकामध्ये आपण पाहतोय. 38 धावा लक्ष येते. 61 धावांचा ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहतोय या जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष रॉयल स्टॅनर मिरार रोड या दोन संघामध्ये. आणि यानंतर सिटी फॉर्मॅट कडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूल मधील हा शेवटचा पहिल्या फेरीचा सामना सध्या रंगतोय. इथे मात्र पंच किल्ल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आणि कुठल्या प्रकारची चूक तिथे होणार नाही. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाजा खेळ. लालच दी थी वहां पर बैकफुट पे चले गए थे, पंच किया था डीप एक्स्ट्रा कवर में, खिलाड़ी थे बड़ा झटका लगता हुआ. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे त्यांनी झेल पकडलेला आहे. VIP मंच पे आप देख रहे हैं कालेर के दिलेर टाइगर ऑफ भिवंडी सुजीत तात्या पाटिल साहब को, साथ में काड़िया सम्राट सरपंच ग्राउंड लेवल के जगन दादा पाटिल साहब, साथ ही साथ उनके राकेश पाटिल बहुत मशहूर पर्सनालिटी विहान इंटरप्राइजेस के ओनर हैं, और साथ ही साथ हमारे 3rd और 4th प्राइज स्पॉन्सर ग्रामीण से रुपेश जादव जी, गोल्डमैन ऑफ डोले, इन सभी का हार्दिक स्वागत है. वेलकम ऑल ऑफ यू. नक्कीच आपण पाहतो या आमच्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. VIP मंच पे वाई चिखलेकर साहब भी हैं, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं. आणि PTC क्रिकेट मधील ही पहिलीच रजनी डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. याचं संपूर्णपणे क्रेडिट और शाहिद खानला जाते. सबसे बढ़ के जैद पटेल, आपको याद होगा सरपंच चषक, हमारे सिटी ट्रॉफी स्पॉन्सर माजी सरपंच जैद पटेल साहब हैं, उनका भी तहे दिल से स्वागत. अपना कट किया है, गेंद जा रही इस वक्त बैकवर्ड पॉइंट पे, 4 रन. सहवाग का अंदाज था शॉट के पीछे, अपर कट, ओवर गोज दी पॉइंट फॉर 4. आणि 2003च्या जोहान्सबर्ग मैदानाची देखील आठवण इथे मात्र ताजी करून देताना फलंदाज पाहायला मिळतोय. शोएब अख्तरला ज्याप्रमाणे हा फटका खेळला गेला होता आणि त्याप्रमाणे हा फटका देखील इथे पाहायला मिळतोय. मुश्किल शॉट रहता है क्योंकि अपने आप को पूरी तरह स्टेज करना होता है और लगभग उंगलियों पे खड़े रहकर जंपिंग शॉट एक खेला जाता है. धावसंख्या 42-42 आपण पाहतोय. इथे या केवळ आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव 21 रन्स फलंदाज पूर्ण करतात. ये मैच भी धीरे धीरे फंसता जा रहा है. देखिए एकता ट्रॉफी की खास बात है कि PTC से जितने मैचेस रहे वो कट टू कट रहे. BC4 में कल सुपर ओवर हुआ, आज 2 सेमीफाइनल है और बाहर की टीमें ग्रामीण की खेल रही, तो मैचेस काफी रोमांचक हो रहे. आणि याचं संपूर्ण क्रेडिट शाहिद खान यांना जात आहे, कारण अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन फक्त शाहिद खानच PTC मध्ये करू शकतात. और सबसे बड़ी बात है कि एकता ट्रॉफी का ये 10वां साल है. 2014 में शाहिद खान ने इसकी शुरुआत की थी और 10 का दम भी नजर आ रहा है क्योंकि दमदार मुख्य अतिथि है. ओवर समाप्त हुआ है. थैंक यू सो मच. आइए हम शाही सत्कार, महासत्कार प्रोग्राम की तरफ बढ़े क्योंकि आज कई दिग्गज
वीआईपी मंच पे। सबसे पहले आइए जोरदार तालियों में फिर से मैं कहूंगा कि मैं अपने मियार से नीचे आने से रहा, शेर भूखा हो मगर घास तो खाने से रहा। टाइगर ऑफ भिवंडी और कालेर के दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब का मेगा सत्कार शाहिद खान के हाथों से। उन्हें ये प्रेम बड़ी शॉल सम्मान चिन्ह जो एडवोकेट, बहुत बहुत धन्यवाद। एकता ट्रॉफी हमारे बीच आइए अफसर को भी और शाहिद खान उन्हें शॉल, पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह मुझे स्पॉन्सर किया जा रहा है। और मशहूर पर्सनालिटी के सरपंच साहब हैं जगन दादा पाटिल साहब का हम सत्कार सम्मान और स्वागत। मशहूर क्रिकेटर, मशहूर स्पॉन्सर, उनका हम सत्कार करने जा रहे हैं शाहिद खान के हाथों से। ये सत्कार संपन्न होता हुआ का आभार व्यक्त करती है। बहुत कीमती समय है सुजीत तात्या पाटिल साहब का, जगन पाटिल का और राकेश पाटिल का, वो तीनों हमसे विदा लेते हुए सो धन्यवाद। थैंक यू सो मच। भिवंडी के टाइगर और कालेर के दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब हमसे विदा लेते हुए, जगन पाटिल कार्य सम्राट सरपंच इताड़े के ग्रुप ग्राम पंचायत के और राकेश पाटिल विशेष धन्यवाद। एकता ऑर्गेनाइजिंग कमेटी आपका विशेष धन्यवाद करती है कि आपने आकर एकता ट्रॉफी में रंग भरा है। तो ये काफिला जाता हुआ सुजीत तात्या पाटिल साहब का, देखिए तमाम ब्लैक गाड़ियां उनके अपने सिक्योरिटी के साथ हमसे विदा लेते हुए, थैंक यू सो मच। एकता ऑर्गेनाइजिंग कमेटी आपका विशेष धन्यवाद करती है। एक मिनट के लिए जादव साहब हमारे बीच हैं। हमारे थर्ड और फोर्थ प्राइज ग्रामीण स्पॉन्सर शाहिद खान के शो में हमेशा पेश रहते हैं गोल्डमैन, हम आपका आभार व्यक्त करते हैं। बैक टू क्रिकेट। 2 बाद 43 अशी धावसंख्या पाळतोय आणि आता मात्र इक्वेशन शेवटच्या 2 षटकामध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे। खरं तर मजबूत स्थितीमध्ये सध्या रॉयल स्टॅनर मेरा रोड संघ पाहायला मिळतोय। अगदी बरोबर, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये रितेश ने कमबॅक केलं, 2 विकेट घेतले आणि इकॉनॉमी गोलंदाजी 7 धावा खर्च केलेत। आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे। 12 मध्ये 18, अजूनही मॅच ओपन झालेली नाहीये। 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकावे लागतील। इथून मात्र हे षटक खूपच निर्णायक षटक असणार आहे आणि ते निर्णायक षटक ओम पाटील याच्या हातामध्ये नक्कीच चेंडू ते सुपूर्द केले गेले आहे। जॉली स्पोर्ट्स संघाने नक्कीच लेजेंडरी क्रिकेटर अजर काजी सरांचं इथे आगमन झालेलं आहे, आमच्याशी जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील एकता ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे। 12 चेंडूने 18 धावांची इथून आवश्यकता आहे आणि इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे। लेफ्ट स्वीप चेंडू निघून जातोय, स्क्वेअर लेग चेंडू सीमा पार, षटकार। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, स्वागत केलं भव्य दिव्य गोलंदाज ओमचं। ओम पाटिलचं स्वागत षटकाराने केलेलं आहे फलंदाजाने। हमारे बीच कल्याण के लेजेंडरी क्रिकेटर इतिहास जिनके नाम से कल्याण क्रिकेट का अजहर काजी और संजय सर जुड़ चुके हैं, दोनों का हार्दिक स्वागत। यश याला मैच बनता जा रहा है।
यश याला मोठा फटका घेण्यात यश आलेलं आहे. यश जाधव आपण बघतोय ज्याच्या बॅट मधून हा षटकार आणि आता मात्र इक्वेशन आपण बघतोय 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालंय आता रॉयल स्टॅनर मीरा रोड या टीम साठी. ओम पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म उर्ध्व स्टंप आणि यावेळी इनसाइड आउट. हा फटका फसला होता खरं तर मात्र सेफ लँडिंग होते चेंडूची. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि सिंगलची संघाची धावसंख्या देखील वाढते. टीमची धावसंख्या 2 विकेट गेलेत 50 वर. आता सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे परंतु यशचं कौतुक करावं लागेल ज्यांनी 4 चेंडू फेस करत असताना 12 धावांचं योगदान दिले. ताबडतोब हिटिंग आपले पाहायला मिळते त्याच्याकडून. यश जाधव आपण बघतोय चांगली इनिंग पेश करताना. इथे टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र झेल पकडला जातोय आणि इथे मात्र धक्का बसतोय आणखीन एक रॉयल स्टॅनर मीरा रोड या संघाला. फुलटॉस चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल आणि विकेट क्रमांक 3 गमावं लागतं. चांगला झेल पाहायला मिळाला डीप मध्ये. आपल्यामध्ये खास उपस्थित आपल्याला पाहायला मिळते गोल्डमॅन रुपेश जाधव साहेबांची. नक्कीच यांच्या माध्यमातून ग्रामीणचं 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. रुपेश जाधव साहेबांना दाखवलं जाते गोल्डमॅन. नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून 3rd आणि 4th प्राइज आम्हाला ग्रामीणचा स्पॉन्सर त्यांनी केलेला आहे आणि त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या दिवशी आपल्याला पाहायला मिळते सध्या VIP डायजवर. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये मुख्य व्यासपीठ दाखवलं गेले. गोल्डन मॅन रुपेश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य ग्रामीणसाठी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राइज दिले गेले. हे आपण पाहतो या VIP डायजवर गोल्डमॅन रुपेश जाधव साहेबांना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीणच्या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. बिग शो आपण पाहतो या एकता ट्रॉफी 20-25 आणि या शाहिद खान यांच्यावर प्रेम नक्कीच आपण पाहतोय कारण अनेक मान्यवर या स्पर्धेला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म उर्ध्व स्टंप फ्लिक केलेल्या चेंडूला हवेमध्ये चेंडू थोडा वेळ मात्र सेफ लँडिंग होते. काउकर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 51 आणि इथून 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू महत्वपूर्ण असतील जॉली कामरकर टीमसाठी. हे चांगल्या पद्धतीने ओम पाटीलने हाताळले तर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना रंगेल. 10 धावांची आवश्यकता आहे आणि या 10वं वर्ष एकता ट्रॉफी 20-25 आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र बेस्ट टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज ओम चेंडू पर्यंत पोहोचतो. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. मुश्किल झेल मात्र इथे पकडला जातो आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना झेलबाच्या रूपाने. अगदी केलेलं गाणं पेश केलं गेलेलं आहे. ज्यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते शाहिद खान यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश जाधव साहेबांच्या माध्यमातून 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं ग्रामीणचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. आणखीन एक फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा आपण पाहतो बदललं जात आहे. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या विकेटने या कामतगर संघ सिरकाव करेल का पाहावं लागेल सामन्यामध्ये. अगदी बरोबर उल्लेख केलात. काय जबरदस्त झेल आपल्याच गोलंदाजीवर ओम पाटीलने पकडलाय. न्यू बॅटर आमिर एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे.
61 धावांचं आव्हान आहे आणि या 61 लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत आपण पाहतोय धावा जगल्या गेल्या त्या 52 धावा. एक चुकीची दुरुस्ती नक्कीच 62 धावांचं लक्ष इथे आहे. म्हणजेच सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये सुनी 10 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 10 धावा इक्वेशन नक्कीच प्रिन्स म्यूच्या माध्यमातून देखील दाखवलं जाते. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी रॉयल स्टॅनर मीरा रोड या संघाला. मॅच अजून संपली नाहीये, मॅच ऑन आहे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी या सामन्यामध्ये रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 ओव्हरमध्ये 61 धावांची आवश्यकता होती रॉयल स्टॅनर मीरा रोड टीमला. जॉली कामतगरच्या समोर हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 धावांची गरज. शेवटचं षटक आणि त्याची जबाबदारी मोहिल मात्रेवर दिली गेली. स्ट्रायकेनला अमीर, नॉन स्ट्रायकेनवर कुणाल, दोन्ही वीरांचा विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. प्रेक्षणीय सामना. आता परीक्षा असेल गोलंदाजाची आणि देखील फलंदाजाची देखील. कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्र याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. 10 धावांचं संरक्षण त्याला करावं लागेल. 6 चेंडू आणि 10 धावा. खरं तर कागदावर हे समीकरण सोपं वाटतं, मात्र मैदानामध्ये ते कठीण बनेल का, कठीण करेल का, कामतगर संघ पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मोहिल आणि त्याच्या समोर अमीर. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉच होता, बॅटची अतली खडा, सिंगल येते. आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमने बीमर साठी DRAचा वापर केलेला आहे. तिसरं पंच कंट्रोल रूम मध्ये येऊन हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चॅलेंज केले टीव्ही अंपायरला फलंदाजाने अमीर शेखने. फेअर डिलिव्हरी. नक्कीच तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय की हा चेंडू लीगल आहे. फेअर डिलिव्हरी. म्हणजेच आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 9 धावांची. 5 मध्ये 9. अगदी फुलटॉच होता, मेजवानी होती, परंतु बॅटची अतली कडा लागली, सिंगल आली. अमीर शेखच्या खात्यामध्ये यावेळी स्ट्राईक एंडवर कुणाल ज्याने एक चेंडू फेस केलाय, एक या धावेवर खेळतोय. समोर आव्हान असेल मोहिलचं. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा शर वाईट आव्हान, तर वाईट रूपाने हे चेंडू नक्कीच टाळावे लागतील. नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. कुछ भी हो सकता है, काही घडू शकतंय, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. मॅच रंगली आहे. हृदयाचे ठोके वाढवले ते सामन्याने. राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळी समोर लॉस खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन. झटका क्रमांक 5 लागत असताना आणखी संघ कुठल्या संघाला कमजोर समजायला तयार नाही, कारण आपण पाहतोय जिद्दी क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. निम्मा संघ गारद झालेला आहे. आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेले आहेत.
धावसंख्या 54 आणि आता मात्र इक्वेशन शेवटचे 4 चेंडूने इथून 8 धावांची आवश्यकता आहे. आमचे सहकारी समालोचक मजर खान यांचं देखील इथे आगमन झाले आणि मजर खान आपल्या सुनंद असेल की आपण व्यापारी आपल्या देखील एकता ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज दानिश 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज ऑन साइडला उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये डीप मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 6. आजच्या दिवशी 1991 मध्ये कपिल देवने श्रीलंकेविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. रोशन मानामा, रोमेश रत्नायके आणि सनत जयसूर्या या 3 फलंदाजांनी बाद केले होते आणि इथे मात्र मोहिल मात्र विकेट हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय या मोहिल मात्र कामतगर एक्सप्रेस देखील विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने क्रॉस बॅटने टर्न केलाय. मनगटाचा वापर करत असताना डीप मिड विकेट वरून शतरक्षक केल तोपर्यंत सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 55 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आवश्यकता आहे 7 धावांची. 2 मध्ये 7 हे समीकरण शिल्लक राहिले. कसोटी आहे आता फलंदाजाची आणि त्याचबरोबर गोलंदाजाची. अग्निपरीक्षा आहे क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. एकीकडे जॉली स्पोर्ट कामतगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टँडर्ड मीरा रोड. कामतगर संघाने नक्कीच पलटवार केलेला आपण पाहतो. 2 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता आहे. कामतगर एक्सप्रेस नक्कीच चांगल्या ट्रॅकवर पाहायला मिळते. मोहिल मात्र ज्याने या षटकामध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेला आहे. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉच होता परंतु फुल टोल वसूल करता आला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डीप मिड विकेट मध्ये. एक धावा, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे काय घडलंय? एकच धाव असेल. नक्कीच एकच धाव कारण भिवंडी आहे. भिवंडीच्या रूल नुसार नक्कीच फक्त एकच धाव असेल आणि फलंदाज देखील बाद नसणार नाही. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. नक्कीच कारण दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडावी लागते भिवंडीचा रूल म्हणतोय आणि त्या रूल नुसार नक्कीच फलंदाज धावबत देखील नसणार आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. मॅच आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षणीय सामना. 1 चेंडू 6 धावा, 6 धावांची गरज, 1 चेंडू शिल्लक. प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल सामना, तुमच्या आमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. आता ही परीक्षा आहे गोलंदाजाची आणि फलंदाजाची. गोलंदाज मोहिल आणि स्ट्राईक एंडवर आदिल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वाटत मॅच आपण पाहतो. या सामना कसा असा तर सामना असा असावा. 1 चेंडू आणि गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. थंड वातावरणामध्ये ही गरम मॅच पाहायला मिळते. ठंडी में भी गर्मी का एहसास. क्लायमेट नक्कीच कूल आहे मात्र हॉट मॅच आपण पाहतो कारण 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इसे लगा डाला तो मैच झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच को जिता डाला. गोल्डन षटकार की गोल्डन डिलिव्हरी. इथे मात्र गोल्डन डिलिव्हरी आणि अखेर हा सामना जिंकलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने. कॉन्ग्रॅच्युलेशन नरेश म्हात्रे, कॉन्ग्रॅच्युलेशन जॉली स्पोर्ट कामतगर, कॉन्ग्रॅच्युलेशन रितेश धुमाल. हार्ड लक रॉयल स्टेनर, हार्ड लक द कैप्टन ऑफ रॉयल स्टेनर. चलते हैं गोल्डन जोड़ी प्रेजेंटेशन बॉक्स में पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए. शुभा धुमाल ये बताइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी. तर मॅन ऑफ द मॅच कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्रे 24 धावा आणि नक्कीच 2-3 विकेट देखील. दोस्तों ये दुनिया गोल है और इस मैच में कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्रे का डबल रोल है. हमारे डीजे में इको खत्म है, आपको इको नहीं होगा. ये गोल्डन प्रेजेंटेशन बॉक्स में मैं हूं और मैं इसके लिए आवाज दूंगा डोले के गोल्डमैन को. गोल्डन जोड़ी बॉक्स में डोले के गोल्डमैन हमारे 3rd और 4th प्राइज स्पॉन्सर
रुपेश यादव साहब को कि उनके हाथों से हम मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं। वेलकम। देखिए इन्होंने उन्हें पहना है ना, इतना कोई अपनी धर्म पत्नी को दे तो पूरी जिंदगी खुश रहे। वेलकम रुपेश यादव जी, वेलकम मोहिल। कामतगर एक्सप्रेस हम उनके दोनों साथी भी इस वक्त ये काशिफ मुरुमकर स्पॉन्सर ये ट्रॉफी हम दे रहे हैं मोहिल मात्रे को। विशेष धन्यवाद सर, हम चाहते हैं कि आपका साथ इसी तरह मिलता रहे। देखिए एकता ट्रॉफी के लिए फ्यू शब्दों में शुभ इच्छा दे रहे हैं हमारे यादव साहब। सर्वप्रथम मी एकता ट्रॉफीचे आभार व्यक्त करेन की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली। एकता ट्रॉफी त्यांची पूर्ण टीम, माझे मित्र शाहिद खान यांचे मी आभार व्यक्त करेन। एकता ट्रॉफी खूप सुंदर सजवलेली आहे, खूप ऑडियन्स पण खूप बघते, यूट्यूबला खूप प्रतिसाद आहे आणि PTC मध्ये पहिल्यांदा डे नाईट टुर्नामेंट आपल्या होत आहेत आणि खूप सुंदर ट्रॉफी आहे आणि असेच वर्षानुवर्ष अशी होत राहो आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देतो शाहिद खानला मी। कल क्लोजिंग सेरेमनी में हमारे साथ रहेंगे। मोहिल, फर्स्ट ऑफ ऑल मेनी कॉन्ग्रेचुलेशन, व्हाट अ इनिंग you played and what a tidy bowling in last over। मोहिल, सबसे पहले बताइए कि एकता ट्रॉफी का ये मैच और एकता ट्रॉफी को कैसा एंजॉय किया? बहुत अच्छा एंजॉय कर रहे हैं सर, अच्छा ऑर्गेनाइज किया है, खेलने मज़ा आ रहा है नाइट। और ये बताइए कि कभी लगा था आपको मैच हाथ से सरक रहा है? नहीं सर, जब 18 में 25 चाहिए था रन तो नाइट में डिफेंड करना है तो हम लोग एबिलिटी रखते हैं। टीम अच्छा खेल रही? हाँ सर ज़रूर। धर्म राजा में खेली थी, यहाँ भी नजर है आखिर तक या अगले मैच पे? हाँ सर, आखिर तक नज़र रहेगी। ये थे मोहिल मात्रे, कामतगर एक्सप्रेस मैन ऑफ द मैच। रुपेश यादव साहब हमसे विदा लेते हुए हमारे थर्ड और फोर्थ प्राइज स्पॉन्सर ग्रामीण के चलते हैं कड़क मुकाबले की तरफ और मेरे साथ जुड़ेंगे समीर ठाकरे। चैलेंज स्पोर्ट आपको अपना फील्ड सजाना है। अजहर काजी हमारे बीच में। देखिए कांगालीक F डिवीजन, B डिवीजन, कई डिवीजन उन्होंने खेले हैं और 6 शतक उन्होंने लगाए थे कांगा लीग में। साथ में संजय सर हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। असरार अंसारी हैं, आमिर हैं, बुम बुम मुनाफ शेख हैं, अफसर हैं,